आज जी पत्रकार परिषद आपण कॉल केलेली आहे तिचा एक उद्देश आहे आधुनिक भारतात महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली। ती निर्मिती करत असताना त्यांनी जो आपला शूद्र अतिशूद्र स्त्रिया हा जो वर्ग आहे हा वर्ग सामाजिक आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक गुलामीत त्या ठिकाणी जीवन जगत होता। या जीवन जगत असताना ह्या जीवनातून त्यांना मुक्ती देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले त्यांचे सहकारी याच पुणे गावामध्ये 24 सप्टेंबर 1873 वार बुधवार संध्याकाळी दिवे लागले ज्या काळाला होते तर त्यावेळी त्यांनी सत्यशोधक समाजाची त्या ठिकाणी स्थापना केलेली होती त्यांच्या 60 सहकार्यांच्या सोबत। आणि त्या जे उद्देश त्यांनी ठरवलेलं होतं की स्त्री मुक्ती असेल शूद्रातिशूद्रांचा उद्धार असेल तर या उद्देशाला अचीव करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये 1848 ते 1890 या कालखंडात त्यांनी कार्य केले। त्यानंतर त्यांची जी धुरा यात्रा 97 पर्यंत साहेबांनी चालवली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ही मुवमेंट गतिमान व्हायला पाहिजे म्हणून त्यांचे जे नेक्स्ट फॉलोअर होते सक्सेसर होते तर त्यात स्वामी अय्यवारू आणि ॲडव्होकेट भास्करराव जाधव यांनी 1911 साली पहिलं या पुणे शहरातच माझ्या समजा विजयानंद थिएटर काहीतरी होतं तर त्या ठिकाणी पहिलं अधिवेशन कॉल केलं होतं सत्यशोधक समाजाचं आणि त्यानंतर दरवर्षी अधिवेशन शृंखला त्या ठिकाणी यशस्वी शृंखला सुरू झालेली होती। तर अशा ज्या शृंखलेच्या माध्यमातून जवळपास 41 अधिवेशनं सत्यशोधक समाजाची आजपर्यंत झालेली आहेत। परंतु या अधिवेशनांमध्ये फक्त पुरुष मंडळ त्या ठिकाणी प्रामुख्याने जात होती, महिलांचा त्या ठिकाणी खूप असा प्रामुख्याने सहभाग दिसत नव्हता। मग हे जे टार्गेट आहे की स्त्री म्हणजे महिला मुक्ती जो आपण म्हणतो की जी सामाजिक आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक ज्या ह्या गुलामीत होती तिला ह्या इथून मुक्त करण्यासाठी जे महात्मा फुलेंचा जो उद्देश आहे त्याला सफल करण्यासाठी आपण 24 सप्टेंबर 2023 साठी एक आपण उद्देश भूमिका स्पष्ट केली की आपण यापुढं दरवर्षी महिलांचे सुद्धा राज्यस्तरीय अधिवेशन आपण कॉल करणार आहोत आणि त्या उद्देशाला अचीव करण्यासाठी आपण सावित्रीमाईंचा स्मृती दिवस आहे 10 मार्च सत्यशोधक समाजाचं शतकोत्तर सुवर्णवर्ष पूर्ती आणि सावित्रीमाई फुले यांचा स्मृती दिन या निमित्ताने सावित्रीमाईंच्याच गावाला म्हणजे नायगाव खंडाळा या ठिकाणी 10 मार्चला भारत देशातलं पहिलं सत्यशोधक चळवळीतलं अधिवेशन त्या ठिकाणी होणार आहे। या अधिवेशनातली खासियत अशी आहे की स्टेजवर महिला असतील, संचलन महिला करतील, प्रास्ताविक महिला करतील, आभार महिला करतील, वक्त्या महिला असतील, उद्घाटक महिला असतील, अध्यक्षता महिला असतील, ईच अँड एव्हरी रोल प्ले करण्याची भूमिका त्या ठिकाणी महिलांची असणार आहे। आणि या अधिवेशनासाठी फार चंद्रपूर गडचिरोली नागपूर अमरावती वाशिम धुळे नंदुरबार नाशिक मराठवाड्यातले काही 4-5 जिल्हे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातली मंडळी या महिला या अधिवेशनासाठी सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत। जवळपास 1000 ते 2000 त्या ठिकाणी महिला वर्ग सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांची पहिल्या दिवशी राहण्याची व्यवस्था आपण 9 तारखेला केलेली आहे कारण की खूप महिला 20 तासाचं अंतर क्रॉस करून येणार आहे रेल्वेने जे येतील 9 तारखेला येतील तर 9ला आल्याच्या नंतर त्यांचं प्रबोधन व्हायला पाहिजे म्हणून 9 तारखेला संध्याकाळी खंडाळा जे गाव आहे नायगावचा तालुका खंडाळा आहे तर खंडाळामध्ये विराज लॉन्स आहे। विराज लॉन्समध्ये आपण मी सावित्री बोलते पात्र प्रयोग त्या ठिकाणी आपण ठेवलेला आहे। त्यानंतर सावित्रीबाई फुले आजच्या महिलांसाठी दीपस्तंभ एक 20 मिनिटाचं एक प्रबोधन होईल। त्यानंतर 10 तारखेला सकाळी नायगाव या ठिकाणी हबप विजय भोईर सर की जे शिरूरचे आहेत त्यांचं सत्यशोधकी कीर्तन त्या ठिकाणी होणार आहे। तुकाराम ते गाथा परिवारातले आहेत ते त्याच्यानंतर उद्घाटन सत्र जे आहे सत्यशोधक समाजाचा झेंडा की जो झेंडा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या घरावर सतत होता तर त्या झेंड्याच्या ध्वजवंदनाने आणि फ्लॅग होस्टिंगने त्या अधिवेशनाचं उद्घाटन होईल। त्यानंतर उद्घाटनपर काही प्रमुख मान्यवरांची त्या ठिकाणी कॉम्रेड स्मिताताई पानसरे गोविंद पानसरे यांच्या कन्या त्यानंतर शेबुनिसा शेख सुजाताताई गुरव दर्शनाताई पवार आणि ॲडव्होकेट वासंती नलावडे यांचं स्पीच होईल। आणि याला प्रमुख पाहुणे म्हणून जे आहेत वैशालीताई पतंगे स्वातीताई कोरीच्या नगराध्यक्ष आहेत नगराध्यक्ष नगर परिषदेच्या गड इंग्लजच्या मंजिरीताई धाडगे प्रदेशाध्यक्ष समता परिषद कॉम्रेड आनंदी अवघडे सामाजिक कार्यकर्ता सातारा डॉक्टर कुंदाताई धुळे संभाजीनगर मीनाक्षीताई कुंभार जयसिंगपूर जयश्रीताई लोंढे आणि सुधाताई गुरव यांचं त्या ठिकाणी प्रमुख अतिथी काही स्पीचेस आहेत। याची अध्यक्षता करणारे वंदनाताई वनकर नागपूरच्या आहेत।
आणि त्यानंतर दुसरं सेशन जे आहे की या ठिकाणी फक्त महिलांना ऐकण्यासाठी नाही फक्त ऐकण्यासाठी न बोलवता तर महिलांना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सहभाग नोंदवून घ्यायचा आहे. तर सहभाग नोंदवण्यासाठी आपण एक त्यांना गटचर्चेचा विषय दिलेला आहे. ते विषय आहे प्राचीन भारताची क्रांतिकाली महिला कालांतराने गुलाम का झाली. म्हणजेच ज्या महिलेने शेतीचा शोध लावला, औषधाचा शोध लावला किंवा घर म्हणून राहायला पाहिजे, घराचा कन्सेप्ट हा मूळ महिलांनी आणलेला आहे. मग ह्या महिलांनी ज्या क्रांतिकारी एवढे सगळे इनोव्हेशन्स केले, मग कालांतराने ह्या महिलांवरती सती प्रथा का आली, केशवपण का आले, विधवांच्या ज्या समस्या आल्या, डावरी सिस्टीम आल्या, खूप साऱ्या ज्या काही समस्या आलेल्या आहेत. कारण भारत देशात जर आपण बघितले प्रामुख्याने 3 वर्ग येतात. एक गावगाड्यात राहणारा एक ओबीसी मराठा वर्ग आहे, भारताचा शेड्यूल कास्ट एक वर्ग आहे आणि जंगलातला एक ट्राईब वर्ग आहे. जरी 3 वर्ग असतील की जे व्यवस्थेचे गुलाम वर्ग आहेत, परंतु ह्या 3 वर्ग जरी असले तरी ह्या तिघी वर्णातल्या ज्या महिला आहेत या 3 वर्णाचे त्या तिघी वर्गाचे गुलाम आहेत. म्हणजे ते डबल गुलाम आहेत. म्हणजे ऑलरेडी जो पुरुष वर्ग आहे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक एक ऑलरेडी तो गुलाम आहे. या महिला या वर्गाच्या पुरुष मंडळीच्या अजून गुलाम आहेत, म्हणजे डबल गुलाम आहेत. तर ह्या गुलामांना याच्यातून मुक्त करण्यासाठीचं हे पहिलं अधिवेशन असणार आहे. आणि शृंखला कदाचित प्रामुख्याने चालवली तर नंतरचं अधिवेशन हे अहिल्याबाईंच्या गावाला चोंडीला होणार आहे. त्यानंतर जिजाऊंच्या गावाला होईल, ताराबाई शिंदेच्या गावाला होईल, माता रमाईंच्या गावाला होईल. तर अशी शृंखला बहिणाबाई चौधरीच्या गावाला होईल. ते शृंखला जे महिलांना जोपर्यंत त्यांच्या प्रेरणासूर दिसत नाही तोपर्यंत 50% आहे. आज ज्या वेळेला जर आपण बघितलं कोणती निवडणूक असते महिला उभी असते पण ती महिला नसते, तिच्या पाठीमागे तर पुरुषाची सारी भूमिका असते. तर महिलांना त्यांचा प्रेरणादायी जोपर्यंत माहीत पडत नाही ते स्वतः तोपर्यंत प्रेरणा त्यांची होऊन ते उभं राहणार नाही. तर त्या मागचा हा ज्योतिबांचा, सावित्रीबाईंचा, एकंदरीत शिवराय फुले आंबेडकरांचा जो विचार आहे की स्त्रियांना या ठिकाणी मोबिलाइज करून पुढे आणलं पाहिजे, ही भूमिका घेऊन सत्यशोधक समाज संघाच्या माध्यमातून हे सत्यशोधक समाज महिला संघाचं हे पहिलं राज्य अधिवेशन असणार आहे 10 मार्चला. तरी सर्वांना या ठिकाणी आम्ही कळकळीची विनंती करतो की या अधिवेशनासाठी तन्मनधनाने सर्व महाराष्ट्रातून सर्वांनी मदत करावी. आणि या अधिवेशनाच्या स्वागत अध्यक्षा ज्या आहेत, स्वागत समितीच्या अध्यक्षा ज्या आहेत त्या नायगावच्या प्रथम नागरिक सरपंच नायगावच्या आहेत आज साधनाताई नेवसे. त्यानंतर या अधिवेशनाच्या कार्याध्यक्षा ज्या आहेत रुपलेताई इंगोले, त्या इन रूट आहेत, थोडंसं वेळेत येतील कदाचित. संयोजिका ज्या आहेत मी आता मगाशी म्हटलो उजव्या हाताला उज्ज्वलाताई तांबे त्या संयोजिका आहेत. आणि या अधिवेशनाच्या स्वागत अध्यक्ष ज्या अधिवेशनाचा त्या दिवस जो रोल प्ले होईल, स्वागत अध्यक्ष शुभांगीताई नेवसे ज्या माजी सभापती आहेत पंचायत समिती खंडाळा या असणार आहेत. आणि उद्घाटक मी म्हटलं रुपलेताई चाकणकर ज्या अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या, त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर एवढं आहे. आजची पत्रकार परिषद पण महिलाच बोलल्या असत्या तर आणखी आणि सुरुवातीच्या फ्री फेज मध्ये बोललं पाहिजे. काय झालं असतं, तुमचा प्रश्न अतिशय रास्त आहे. महिलांना आपण तयार करतोय आता, या महिला पुढच्या वेळी तुम्हाला बोलू देणार नाही त्यासाठीच करतोय आम्ही. मला माहिती हा प्रश्न येणार आहे आणि त्या आणले प्रेस नोट आणलेली आहे. माझ्याकडे पर्स ती पण आहे आणि त्यांनी बनवली आहे. आजची जी ही पत्रकार परिषद आहे ती 10 मार्च सावित्रीबाई फुले यांचा जो स्मृतिदिन आहे त्या निमित्ताने आम्ही राज्यस्तरीय महिला अधिवेशन सावित्रीबाई फुलेंचं जे जन्मगाव आहे नायगाव माहेर इथे घेणार आहोत. तर या अधिवेशनामागचा आमचा जो उद्देश आहे की सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी अज्ञानाचा अंधकार नष्ट होऊन ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली केली आणि ह्या बहुजन समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेली. त्यांनी जे महान कार्य केलं तो त्यांचा उद्देश काय होता, महिलांनी का शिकलं पाहिजे. महात्मा फुलेंनी जसं स्त्री शूद्रांसाठी सर्वांसाठी शिक्षण चालू केलं पण त्यांनी ते करत असताना स्त्री शिक्षणावर जास्त भर दिला. कारण जर स्त्रिया शिकल्या तर ते स्वतःपुरते सीमित राहत नाही तर ते त्यांचं स्वतःचं कुटुंब आणि अगदी त्यांचं माहेरच्या कुटुंबाशीही त्या जोडल्या जातात आणि त्याच्यातून कुटुंबाची प्रगती होते आणि एक विचारांना चांगली चालना मिळते. पण आज जे आपण सर्व महिला शिकलेल्या आहोत तर सावित्रीबाई फुलेंनी जो उद्देश ठेवला, महात्मा फुलेंनी जे कार्य केलं त्यामागचा त्यांचा हेतू होता की आमच्या महिला शिकल्या पाहिजे, स्वतःच्या मेंदूने त्यांनी विचार केला पाहिजे, कुठली गोष्ट करताना त्या गोष्टी मागची सत्यता तपासून पाहिली पाहिजे. मग आज आम्ही शिकलेल्या महिला हे करतो का, आज आम्ही शिकून काय करतो, कुठे चालले आहोत, तर हे सर्व महिलांना समजलं पाहिजे. यासाठी या महिला अधिवेशनातून आम्ही आपल्या ज्या महाराष्ट्रात अनेक महिला महान पुरुष होऊन गेल्या तशा अनेक महान महिला झाल्या.
जसे प्रामुख्याने राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, ताराबाई शिंदे अशा अनेक आमच्या महिला होऊन गेल्या, तानुबाई बिर्जे. या स्त्रियांचाही वारसा आम्हाला लाभलेला आहे आणि तो आमच्या महिलांपर्यंत कुठेतरी पोहोचताना आम्ही कमी पडलो. आमच्या महान ज्या स्त्रिया होऊन गेल्या यांचा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचला नाही, तो पोहोचला पाहिजे. त्यांचं कार्य समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यातून आमच्या आजच्या शिकलेल्या सुशिक्षित स्त्रियांनी प्रेरणा घेऊन वर्तणूक केली पाहिजे किंवा त्यांचा विचार वारसा पुढे नेला पाहिजे. हा उद्देश आमच्या या महिला अधिवेशनाचा आहे आणि त्या उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण सर्व महाराष्ट्रावर महिला इथून येणार आहेत आणि या विचारांची जागृती करणार आहोत. हाच आमच्या या अधिवेशनाचा उद्देश आहे. तर सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. राज्यातून अनेक स्तरातून महिलांनी या अधिवेशनासाठी हजेरी लावावी आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आम्ही विनंती करतो. तसं तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांचं व्यक्तिमत्व हे स्वतंत्र होतं. महात्मा फुल्यांच्यामुळे सावित्री होती असं काही नाही, पण महात्मा फुल्यांनी प्रेरणा दिली. तर सर जरी बोलले असतील, आम्ही म्हणजे पत्रकार मॅडम म्हणाल्या की इथे महिलांनी बोललं पाहिजे, तर आम्ही बोलतो, आम्ही नक्कीच बोलतो. हे आता दिसलं असेल शुभांगी बोलताना आणि त्यांच्याच बोलण्याला मी अनुसरून पुढे बोलते की आपण शिकलोय. सावित्रीनंतर शिक्षण प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलेलं आहे, पण एक स्त्री शिकली म्हणून पूर्ण घर आपल्यासारखी दुसरी स्त्री तयार करणं हे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे. या शिक्षणाने आपल्या घराची प्रगती होणं हे महात्मा फुल्यांचं जरी ध्येय होतं, तर आता आपला शेजारीही तसंच शिकला पाहिजे, पुढं गेला पाहिजे, हे पण आपण पाहिलं पाहिजे. फक्त घरापुरतंच नाही, हे आमचं नक्कीच ध्येय आहे. आणि ह्या कार्यक्रमाला खरं तर खैरनार सरांनी आम्हाला ही संकल्पना पुढे ठेवली आणि आम्ही सगळ्याच महिला एका महिन्यामध्ये जे नोव्हेंबरपासून याला अगदी तन मन आणि धनाने या ठिकाणी आम्ही सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणून मीही असं आव्हान करते की या कार्यक्रमाचं जे आहे ते आमचं ध्येय आहे हे सर्वांच्यापर्यंत पत्रकारांनी पोहोचवावं आणि या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहभागी व्हावं जास्तीत जास्त. कारण तिथून विचार न्यायचा आहे. तिथं तो इव्हेंट नाही किंवा कार्यक्रम नाही की जो नाच गाण्यांचा आहे, तर तिथून विचार न्यायचा, सावित्रींचा विचार न्यायचा आहे, फुलांचा विचार न्यायचा आहे. आणि हे आमचं नक्कीच हा संकल्प पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करते आणि तुमच्याकडनंही सहकार्याची अपेक्षा करते. ओके. सत्यशोधक समाजाच्या वतीनं हे जे महिलांसाठी काव्य संमेलन थोडक्यात त्यांना ठेवलेले. आज खूप महिला कविता करतात, छान छान गाणी लिहितात, हे आपल्याला माहितीच नाही. म्हणजे त्यांच्या घरातच बाहेर त्यांच्या नवऱ्याला सुद्धा माहिती नसते. आणि मग ह्या महिलांना बाहेर काढण्याचं काम या मार्फत आपण करतो की ज्यांनी आजपर्यंत इतक्या छान छान कविता लिहिलेल्या आहेत. आपली सावित्रीमाई सुद्धा कवयित्री होती. खूप लोकांना कमी माहिती आहे की ती सुद्धा एक छान कविता. बहिणाबाईंचं नाव घेतलं जातं, शांता शेळकेंचं नाव घेतलं जातं, त्या मानाने आपल्या सावित्रीबाईंचं नाव तेवढं घेतलं जात नाही. आणि हा वारसा पुढे न्यायचा म्हणून महिलांसाठी हे जे कवी संमेलन उभं केलेलं आहे, त्यासाठी 10 तारखेला नायगावला सावित्रीमाईंच्याच गावी आपण हा कार्यक्रम मुद्दाम ठेवतो आहे की जिथून आपल्याला प्रेरणा मिळते, एक प्रेरणा स्रोत तिथून निर्माण होतो. त्या ठिकाणी मुद्दाम हे कवी संमेलन घेतलेलं आहे. तर त्या कवी संमेलनाला जास्तीत जास्त महिला अधिवेशन त्याच्यामध्ये करेल. त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करावं, पत्रकारांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती न्यावी. कारण आम्ही भरपूर प्रयत्न करतो लोकांपर्यंत जाण्याचा, पण पत्रकारांमार्फत जी माहिती जाते ती जास्त महत्त्वाची असते. त्यासाठी तुम्ही सहकार्य करावं हे आमचं नक्कीच हे असतं. आज या ठिकाणी राज्यस्तरीय जे महिला अधिवेशन होते सत्यशोधक समाजाचं, त्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहे. तर पहिल्यांदा मी सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं या कार्यक्रमामध्ये
आमच्या सर्व टीमच्या वतीनं त्यांचं स्वागत करते. या ठिकाणी जे मंचावर उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत. खऱ्या अर्थानं नायगाव हे सावित्रीबाई फुलेंचं जन्मघर आणि आत्ता ज्या ठिकाणून आम्ही आलो महात्मा फुलेंचा वाडा, ते खरं तर आपण म्हणू शकतो की ते जन्मघर आणि हे कार्यस्थळ, बरोबर आहे ना. तर जिथून त्या ज्ञानगंगेचा उगम झाला आणि या ठिकाणी त्यांनी येऊन समाजासाठी खूप चांगल्या प्रकारचं काम दिलं, त्या स्त्रियांना एक चांगल्या प्रकारची दिशा दिली आणि ती दिशा घेऊनच आपण सगळ्याजणी आज समाजामध्ये वाटचाल करतोय. खऱ्या अर्थानं सत्यशोधक समाजाची स्थापना झालेला तो दिवस आणि आज उद्या होणारं जे अधिवेशन आहे तो मधला कालखंडामध्ये आपला समाज कुठे गेलाय, महिला आपण सबल म्हणतोय पण ती खरंच सबल आहे का, असे बरेच सारे प्रश्न उपस्थित आपण ह्या अधिवेशनामध्ये करणार आहे. आपण आज जेव्हा 21व्या शतकाकडे निघालो आहोत, आपलं चंद्रयान पण चंद्रापर्यंत पोहोचलंय, पण खऱ्या अर्थानं खरंच ही महिला गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर पडली आहे का, खरंच ती ज्ञानगंगा तिच्यापर्यंत पोहोचली आहे का आणि त्याचा वापर ती स्वतः आणि कुटुंबासाठी करते का, हे प्रामुख्याने आजच्या समाजासाठी भेडसावणारे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न उपलब्ध प्रत्येकाच्या मनामध्ये होतात, पण त्याला खऱ्या प्रकारचं व्यासपीठ आजपर्यंत महिलांसाठीच एवढं मोठं व्यासपीठ येणाऱ्या 10 तारखेला जो आपण सत्यशोधक समाजाचे अधिवेशन घेणार आहे आणि त्यासाठी पूर्ण राज्यभरातून ज्या महिला येणार आहेत, तर प्रत्येक महिलेला तिथं बोलतं केलं जाणार आहे आणि हे खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. ती महिला बोलली पाहिजे, तिचे विचार तिनं मांडले पाहिजेत आणि त्या विचारांना कुठंतरी चालना मिळाली पाहिजे. खरंच हे अधिवेशन होणं खूप महत्वाचं आहे असं मला तर वाटेल. आणि त्याची सुरुवात जिनं ज्ञानाची गंगा आपल्या दारोदारी आणली तिच्या जन्मगावातून होते, कारण महिलांचं आमचं ते ऊर्जास्थान आहे. तिथे येणारी प्रत्येक स्त्री 3 जानेवारीला पूर्ण महाराष्ट्रातून हवे तर पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून येते आणि ऊर्जा घेऊन बाहेर पडत असते. तर मला खूप अभिमान आहे की नायगाव सारख्या ठिकाणी, जिथून मी एक स्नुषा म्हणून आज त्याच्या नायगाव मधून बोलते, म्हणजे ते गाव माझं सासर आहे आणि मला अभिमान आहे की हे खूप मोठं अधिवेशन क्रांतिकारक असं माझ्या नायगाव मधून माझ्या सावित्रीबाई फुलेंच्या जन्मघरात गावापासून त्याची सुरुवात होते. तर आपण सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की खऱ्या अर्थानं हे एवढं मोठं पाऊल आम्ही सगळ्यांनी उचललंय, तर तुम्ही पण त्याला म्हणतात ना की गोवर्धन उचलले, तर तुमच्या प्रत्येकाच्या सहकार्याची गरज आहे. आणि हे पूर्ण राज्यव्यापी अधिवेशन प्रत्येक महिलेनं त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. तर आपल्या परीनं जे काही या अधिवेशनासाठी करता येईल हे आपण सगळ्यांनी करावं अशी पूर्ण कमिटीच्या वतीनं मी आपल्याला विनंती करते. जय ज्योती जय सावित्री. नमस्कार. तुम्हा सगळ्या पत्रकार मंडळींचं प्रथमतः स्वागत करतो. आणि खरं तर नवे विचार तुमच्या मार्फत समाजामध्ये जात असतात, हे अतिशय महत्त्वाचं काम तुम्ही करीत असता. हा सत्यशोधकीचा विचारही तुम्ही हिरिरीनं लोकांपर्यंत पोहोचवावा असं मी सुरुवातीलाच तुम्हाला आवाहन करतो. आणि तुम्हाला कल्पना असेल की महात्मा फुल्यांचा वाडा हा त्यांच्या मृत्यूनंतर 103 वर्षांनी भारताचे राष्ट्रपती इथं येऊन ते राष्ट्रीय स्मारक झालं. आता 10 तारखेला जे अधिवेशन होणार आहे ते सावित्रीबाईंच्या 127व्या स्मृतिदिनी होत आहे. ते त्यांच्या मृत्यूनंतर इतक्या दिवसांनी समाजामध्ये त्यांच्या विचारांचं प्रबोधन, उद्बोधन किंवा पुनरुज्जीवन करणं गरजेचं वाटतं. याच्यावरून या महामानवांच्या द्रष्टेपणाची आपल्याला कल्पना येत असते. आणि मग अशा द्रष्ट्या माणसांनी त्यांच्या स्वप्नातला जो समाज निर्माण केला तो सत्यशोधक समाज. आणि तुम्हाला कल्पना आहे की सत्यशोधन ही कायमच एक गरजेची गोष्ट झालेली आहे आणि ते कायम होत राहणं हे आवश्यक आहे. विज्ञानाचा सुद्धा हेतू सत्यशोधन असाच आहे. विज्ञानाची प्रगती होत आहे, परंतु समाजामधल्या विविध विचारांचं सत्यशोधन होताना दिसत नाही. ते होत राहावं यासाठीचा
हा महिलांसाठीचा उपक्रम आयोजित केलेला आहे तो महिलांनी उचलून धरावाच. त्याचप्रमाणे तुमच्यासारख्या जाणकार पत्रकारांनी मोठ्या प्रमाणावरती उचलून धरावा आणि जगभर हा विचार पसरवावा असे तुम्हाला मी विनंती करतो आणि थांबतो.